Hello students, today we are going to see different units which are used in astronomy. Astronomy is the subject of one of the subject of physics, खगोलशास्त्र. आता बघा, आपण मागच्या पिरियड मध्ये प्लॅनेटचं अर्थपासूनचं डिस्टन्स कसं मोजायचं ते शिकलो. आता आपण त्याची साईज कशी मोजायची आणि वेगवेगळे युनिट्स आपल्याला बघायचे. तर बघा, क्वेश्चन एक्सप्लेन हाऊ पॅरालॅक्स मेथड इज यूज्ड टू मेजर डिस्टन्स ऑफ ए स्टार फ्रॉम अर्थ. आपण मागच्या वेळेला डिस्टन्स ऑफ प्लॅनेट पाहिलं होतं. आता स्टार आहे बघा. तर स्टार हे फार फार लांब आहेत. आपले प्लॅनेट अर्थच्या जवळ आहेत, आपल्या सोलर सिस्टमचे प्लॅनेट्स. पण स्टार्स हे खूप 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 लांब आहे. मग त्यांचं अंतर पॅरालॅक्स मेथडने हे अंतर कसं मोजायचं, तर त्याच्यासाठी वेगळी मेथड आहे, ती आज आपण शिकणार आहेत. बघा, क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन हाऊ पॅरालॅक्स मेथड इज यूज्ड टू मेजर डिस्टन्स ऑफ ए स्टार फ्रॉम अर्थ. अर्थ वरून त्या स्टारचं डिस्टन्स मोजण्यासाठी पॅरालॅक्स मेथड कशी वापरतात. आता बघा, तर या ठिकाणी प्रॉब्लेम असा येतो, आपण प्लॅनेट अर्थवरून प्लॅनेटचं अंतर डिस्टन्स मोजण्यासाठी अर्थवरच E1 आणि E2, कॅपिटल E1 आणि E2 असे दोन ऑब्झर्वेटरीज आणि त्यांच्यामधलं अंतर B हे वापरून, म्हणजे अर्थवरचेच दोन लोकेशन्स, दोन ठिकाणं वापरून आपण प्लॅनेटचं अंतर डिस्टन्स डिटरमाइन केलं होतं. कसं डिटरमाइन करतात ते बघितलं होतं. परंतु बघा, आता अडचण काय येते, स्टार हे इतके लांब आहे की तो अँगल जो आहे तो फार स्मॉल येतो. पॅरालॅक्स अँगल, हा अँगल फार लहान येतो. मग त्याच्यासाठी कोणती मेथड, थोडीशी वेगळी मेथड वापरायची. तर बघा, अर्थवरचे द पॅरालॅक्स मेजर्ड फ्रॉम टू फार्देस्ट डिस्टन्स पॉइंट ऑन अर्थ फॉर स्टार्स विल बी टू स्मॉल. आता बघा, प्लॅनेट आणि स्टार, प्लॅनेट हे जवळ आहे, स्टार हे फार फार लांब आहे. प्लॅनेटचं अंतर अर्थवरचे दोन असे ठिकाणं निवडायची, त्यांच्यामधलं अंतर माहिती असतं, मोजलेलं असतं. आणि तो जो अँगल आहे तो मेजरेबल आहे, पॅरालॅक्स अँगल, तो इझिली मेजर करून ते डिस्टन्स आपण डिटरमाइन करू शकतो. परंतु स्टार इतका लांब आहे की अर्थवरचे दोन ठिकाणं जरी घेतली तुम्ही, किती पण लांब, एंड टू एंड घेतलं डायमेट्रिकली, तरी पण तो अँगल इतका लहान होतो की त्याला मोजणे कठीण आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी ही मेथड वेगळी आहे. बघा, तर काय करतात, अर्थ सन आहे सपोज सेंटरला, आणि अर्थ या ऑर्बिटमध्ये फिरत आहे. तर ऑर्बिट एवढी मोठी आहे, एक वर्षात सन च्या अराउंड अर्थ एक वर्षात म्हणजे 365 डेज मध्ये ती पूर्ण करते. आणि असे दोन ठिकाणं त्या ऑर्बिटचे निवडतात, A and B. आणि ऑर्बिट बर का, अर्थ नाही, कारण अर्थवरून दोन ठिकाणं घेऊन जर अँगल मोजला तर तो इतका लहान आहे की तो मोजता येणे कठीण आहे. म्हणून त्याच्यासाठी काय टेक्निक वापरली जाते की अर्थची जी ऑर्बिट आहे बघा, ऑर्बिट ऑफ अर्थ अराउंड सन, ह्या सनच्या अराउंड ही अर्थ अशी फिरत आहे. आणि ऑर्बिटचे दोन लोकेशन्स फिक्स करतात, म्हणजे अर्थ कोणत्या तरी महिन्याला, कोणत्या दिवसाला इथं येईल, अजून अर्थ इथं येईल असंच कोणत्या तरी दिवशी, आणि त्या दिवशी मग तो अँगल मेजर करायचा. आता हे अंतर AB हे अंतर जवळपास 2
ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असतं. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आता एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय तर बघा, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज द मीन डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ अँड सेंटर ऑफ सन. ही अर्थ आहे, हा सन आहे. या सनचं सेंटर आणि अर्थचं सेंटर यांच्यामधील अंतराला 1 AU, मीन म्हणजे सरासरी अंतर. हा, मीन डिस्टन्स म्हणजे सरासरी अंतर, ॲव्हरेज डिस्टन्स. 1 astronomical unit is the mean distance from the center of the earth and center of sun. That is called astronomical unit. In short, AU. It is denoted by AU. तर बघा, पॅरालॅक्स मेथड फ्रॉम टू फार्देस्ट डिस्टन्स पॉइंट. फार्देस्ट म्हणजे अर्थवरचे, किती पण लांब अंतरावरचे. फार्देस्ट म्हणजे खूप खूप लांबचे पॉइंट्स जरी घेतले ऑन अर्थ, फॉर स्टार्स विल बी टू स्मॉल. टू स्मॉल म्हणजे तो अँगल इतका लहान असेल अँड हेच कॅनॉट बी मेजर्ड, म्हणून तो मोजता येणार नाही. बघा, पॉइंट सोपी पद्धत आहे, डिफिकल्ट नाही. अर्थवरूनच आपण प्लॅनेटचं डिस्टन्स मोजू शकलो. अर्थवर 2 ठिकाणं घेतली होती, परंतु स्टार इतका लांब आहे की अर्थवरचे 2 कॉर्नर टू कॉर्नर म्हणजे इकडचं टोक आणि तिकडचं टोक अर्थचं, जरी आपण तो अँगल मोजला तरी तो इतका लहान 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 होत जातो की तो मोजता येणे कठीण आहे, डिफिकल्ट आहे. हेन्स कॅनॉट बी मेजर्ड. समजला या पॉइंटचं मिनिंग? द पॅरालॅक्स मेजर्ड. पॅरालॅक्स म्हणजे हा अँगल. द पॅरालॅक्स मेजर्ड म्हणजे हा अँगल मोजला कुठून? फ्रॉम टू फार्देस्ट डिस्टन्स पॉइंट्स ऑन अर्थ. अर्थवरील किती पण 2 पॉइंट्स लांबचे घेतले. फॉर स्टार्स विल बी स्मॉल, विल बी टू स्मॉल. हा अतिशय लहान असतो हा अँगल. अँड हेन्स कॅनॉट बी मेजर्ड, आणि म्हणून तो मोजता येत नाही. आता आपण लहानात लहान अँगलचं युनिट शिकलो. कोणतं युनिट होतं बरं, आठवण करा. बघा, रेडियन पेक्षा लहान डिग्री, डिग्रीपेक्षा लहान मिनिट, मिनिटपेक्षा लहान सेकंड. एका डिग्रीचे किती मिनिट होतात? 60 मिनिट. आणि 60 एका मिनिटाचे 60 सेकंड्स होतात. हा, लक्षात ठेवा. मागच्या वेळेला मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे. आता मग काय करतात? हे शक्य नाही. मग अर्थवरचे 2 पॉइंट्स घेतले आणि त्या स्टारचं हा पॅरालॅक्स अँगल मोजता येणे कठीण आहे. मग आता इन्स्टेड ऑफ त्याच्याऐवजी काय करतात? पॅरालॅक्स बिटवीन 2 फार्देस्ट पॉइंट्स. पॅरालॅक्स बिटवीन हा पॅरालॅक्स अँगल, पूर्ण अँगल हा कोणामधील? 2 फार्देस्ट पॉइंट्स, दॅट इज 2 AU अपार्ट. अपार्ट म्हणजे लांब. किती लांब घेतले जातात हे पॉइंट्स? अर्थ ही फिरत आहे अशी, एकदा वर्षातून इथं कोणत्या तरी दिवशी येणार, कोणत्या तरी वेळेला येणार, तसंच इथं पण येणार. आणि इथून हा अँगल टोटल मेजर केला जातो. पहिल्याने हा इथं असेल तर हा अँगल मेजर केला जातो, कारण हा 90 आणि हा मेजर केला, हे 2 माहिती पडले तर हा मिळतो. तसंच इथून पण हा मोजला, हा 90 असतो तर हा फाइंड आउट केला आणि दोघांची ॲडिशन टोटल केली तर हा अँगल डिटरमाइन करता येतो. तर बघा, इन्स्टेड पॅरालॅक्स बिटवीन 2 फार्देस्ट पॉइंट्स मीन्स 2 AU अपार्ट, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट अपार्ट, अलॉंग द ऑर्बिट ऑफ द अर्थ. अलॉंग हे पॉइंट्स कसे घ्यायचे? ऑर्बिटचे दोघं टोक. हा 1 AU, हा 1 AU. हा 1 AU काय असतं ते सांगितलं मी. तर जवळपास 2 ॲस्ट्रॉनॉमिकल, 1 AU प्लस 1 AU, हे प्लस हे झाले 2 AU. 2 astronomical units apart along the orbit of earth around the sun is measured. मग नंतर हा अँगल मोजता येईल आणि मग तो मोजून फॉर्म्युल्याप्रमाणे आपण डिटरमाइन करू शकतो. ही फक्त मेथड आहे. आता बघा, आपण प्लॅनेटचं अर्थपासूनचं अंतर D कॅपिटल मोजलं, परंतु प्लॅनेटची साईज
डायमीटर कसा मोजणार तोच फॉर्म्युला हा मागचा जो आहे आपला, आर्क अपॉन रेडियस इज इक्वल टू अँगल, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आता ते जे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं त्याच्या नेमकं उलट मोजमाप हे करायचं आहे. आता उलट म्हणजे काय, तर बघा ह्या अर्थच्या वर एकच ऑब्झर्वेटरी सिलेक्ट केली जाते. ऑब्झर्वेटरी म्हणजे टेलिस्कोप, दुर्बीण. तर ह्या एकच ऑब्झर्वेटरीवरून प्लॅनेटचे दोन कॉर्नर डायमेट्रिकली ऑपोजिट, म्हणजे डायमीटरचे दोन टोकं, त्या प्लॅनेटचा डायमीटर हा समजा डी आहे. हा कॉर्नर पाहिला जातो, हा कॉर्नर पाहिला जातो, हा अँगल मोजला जातो अल्फा, आणि डी म्हणजे डायमीटर ऑफ द प्लॅनेट हा मोजला जाऊ शकतो. तर कसं मोजायचं बघा, समजली ही फिगर काय आहे. एक्सप्लेन हाऊ साइज ऑफ ए प्लॅनेट और स्टार, प्लॅनेट असो का स्टार असो त्याची साईज म्हणजे काय, तो किती मोठा आहे म्हणजे त्याचं डायमीटर मोजणे. तर to determine the diameter d of a planet or a star, two diametrically opposite points of the planet are viewed means पाहिले जातात. कोणते दोन पॉइंट्स, two diametrically opposite म्हणजे डायमीटरचे हे टोक आणि हे टोक, हे एंड पॉइंट्स, डायमेट्रिकली ऑपोजिट पॉइंट्स ऑफ द प्लॅनेट आर व्ह्यूड म्हणजे पाहिले जातात फ्रॉम द सेम ऑब्झर्वेटरी, फ्रॉम दी सेम ऑब्झर्वेटरी, एकच ऑब्झर्वेटरी. मागच्या वेळेस आपण दोन ऑब्झर्वेटरीज होत्या, E1 E2, आठवण करा ती फिगर. पण इथं एकच ऑब्झर्वेटरी आहे. मग आता कसं मोजायचं बघा, समजलं मग पॉइंट असे दोन पॉइंट अर्थवरच्या एकाच ऑब्झर्वेटरीवरून प्लॅनेटचे डायमेट्रिकली ऑपोजिट दोन पॉइंट्स व्ह्यू केले जातात. व्ह्यू मीन्स पाहिले जातात, बरोबर. आणि बर तर पुढची स्टेप काय आहे, इफ स्मॉल डी इज द डायमीटर ऑफ द प्लॅनेट ऑर द स्टार, समजा स्मॉल डी हा त्या प्लॅनेटचा अथवा त्या स्टारचा डायमीटर आहे. अँगल सबटेंडेड बाय इट, आता ह्या डायमीटरने अर्थवरच्या ऑब्झर्वेटरी बरोबर जो अँगल सबटेंड केला आहे, आंतरलिखित केलेला आहे. अँगल सबटेंड असणे म्हणजे आंतरलिखित केलेला कोण, ह्या डायमीटरच्या आवाक्यात हा अँगल म्हणजे याला सबटेंडेड, हा डायमीटरने हा एवढा अँगल सबटेंड केलेला आहे म्हणजे आंतरलिखित केलेला आहे. तर डी इज द डायमीटर ऑफ द प्लॅनेट ऑर द स्टार अँड द अँगल सबटेंडेड बाय इट, म्हणजे त्या डायमीटरने जो अँगल सबटेंड केलेला आहे at any single point म्हणजे कोणता, ऑब्झर्वेटरीचा ऑन द अर्थ इज कॉल्ड अँगुलर डायमीटर ऑफ प्लॅनेट. तर हा जो अँगल आहे त्याला अँगुलर डायमीटर ऑफ द प्लॅनेट म्हणतात. हा अँगलला काय म्हणतात, या अँगलला अँगुलर डायमीटर ऑफ प्लॅनेट, बरोबर. मग हा अँगुलर डायमीटर म्हणजेच अँगल मोजायचा. लेट अँगल अल्फा, समजा तो अँगल अल्फा आहे, लेट अँगल अल्फा बी अँगल बिटवीन दीज टू डायरेक्शन्स, समजा ह्या दोन डायरेक्शन्स मधील हा अँगल अल्फा आहे, तो मोजला. लेट अल्फा बी द अँगल बिटवीन दीज टू डायरेक्शन्स, बरं तो मोजला. तर मग ह्याला आर्क, कोणता फॉर्म्युला यूज करायचा बघा, if distance between earth and planet or star d is known. आता पहिल्याने प्लॅनेटचं अर्थपासूनचं अंतर कॅपिटल डी मोजलेलं पाहिजे, ते माहिती पाहिजे. इज नोन म्हणजे कॅपिटल डी इज इफ नोन आणि अल्फा इज डिटरमाइंड, देन स्मॉल डी मीन्स डायमीटर ऑफ द प्लॅनेट कॅन बी डिटरमाइंड, बरोबर. आता ह्या मेथडसाठी हे पहिल्याने आपण जे अगोदर पाहिली दोन ऑब्झर्वेटरीज E1 आणि E2, ते कशासाठी होतं, ते अर्थपासून प्लॅनेटचं अंतर मोजण्यासाठी होत्या. पण आता डायमीटर वापरतोय, अंतर अगोदर मोजलं गेलं आणि मग त्या प्लॅनेटचा डायमीटर मोजू शकतो आपण या मेथडने. तर बघा
इफ डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द प्लॅनेट ऑर स्टार किंवा प्लॅनेटचं अर्थ पासूनचं अंतर कॅपिटल डी इज इफ नोन, ते माहिती जर असेल, आणि त्या अगोदरच माहिती मागच्या मेथडला शिकलो आपण मागच्या पिरियडला, तर अँगल इज इक्वल टू डी अपॉन कॅपिटल डी. आता हा फॉर्म्युला कोणता आहे? तोच आहे आर्क अपॉन रेडियस इज द अँगल. आर्क म्हणजे काय? असं सर्कल जर असेल, त्या सर्कलचा हा एक आर्कच आहे, आणि हे कॅपिटल डी हा कॅपिटल डी म्हणजे अर्थ आणि प्लॅनेटचं डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स कॅपिटल डी. आर्क कोणता आहे? डायमीटर. हे सर्कल असेल, बरोबर, हे सर्कल असेल, त्याचा हा आर्क असेल. आर्क म्हणजे डी अपॉन रेडियस म्हणजे त्या सर्कलचं हे अंतर कॅपिटल डी, म्हणजे डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड अर्थ किंवा स्टार अँड अर्थ, हे कॅपिटल डी आर्क अपॉन रेडियस इज द अँगल. मग अँगल आणि डी या दोन गोष्टी, डी तर अगोदरच माहीत असतो, फक्त अँगल मोजावा लागतो प्रॅक्टिकली, आणि मग तो मोजला रे मोजला, ह्या दोन गोष्टी माहिती पडल्या या फॉर्म्युल्यामधल्या. तर स्मॉल डी कसा फाइंड करणार? हा कॅपिटल डीला अल्फाशी मल्टिप्लाइड केलं. अल्फा इंटू कॅपिटल डी इज द स्मॉल डी. स्मॉल डी मीन्स अ डायमीटर ऑफ द प्लॅनेट or the star, and thus diameter small d of a planet or the star can be determined, can be measured in this manner. Okay, now आता हे मोठे मोठे अंतरे होती ती कशी मोजायची आपण शिकलो. मेजरमेंट ऑफ लेंथ. मग आता मेजरमेंट ऑफ लेंथ मध्ये दोन गोष्टी आल्या. अगदी छोटी अंतरे कशी मोजायची आणि अगदी मोठी अंतरे कशी मोजायची. आता छोटी अंतरे मोजण्यासाठी हे युनिट वापरलं जातं, आणि मोठी अंतरे मोजण्यासाठी हे 3 युनिट वापरले जातात. आता सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. मेजरमेंट ऑफ लेंथ, मग ती लेंथ किती पण छोटी असो तर ती कशी मोजायची, किती पण लांब असो ती कशी मोजायची. लेंथ म्हणजे अंतर, डिस्टन्स, स्टारचं अंतर अर्थपासून वगैरे. तर त्याच्यासाठी आपण हे थोडं बघणार आहेत. हे एक्स्ट्रा नॉलेज आहे तुमच्यासाठी. हे एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही स्पेशली, बट यू शुड नो. फॉर नीट JEE एक्झाम्स त्यांच्यामध्ये असल्या गोष्टी माहिती असणे तरच न्यूमरिकल प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. मी इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी, कारण जे टेक्स्टबुकमध्ये आहे ईच अँड एव्हरी पॉईंट तुमचा क्लिअर झाला पाहिजे, समजला पाहिजे. आता बघा, डिव्हाइसेस यूज्ड, एक्स्ट्रा पॉईंट आहे. पॉईंट म्हणजे माहितीचे पॉईंट आहेत. तर डिव्हाइसेस यूज्ड टू मेजर व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस. डिव्हाइसेस म्हणजे आता टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण एक डिव्हाइस आहे, मायक्रोस्कोप एक डिव्हाइस आहे. मायक्रोस्कोप माहिती आहे ना, सूक्ष्मदर्शी. तर त्यांना डिव्हाइसेस म्हणतात. मग असे कोणते डिव्हाइसेस? डिव्हाइस म्हणजे यंत्र, इन्स्ट्रुमेंट म्हणजे डिव्हाइस. हे पण एक डिव्हाइस आहे. नंतर हे पण एक डिव्हाइस आहे. बल्ब वगैरे कोणती पण वस्तू अशी, कोणतं पण गॅजेट असो, दॅट इज डिव्हाइस. तर डिव्हाइस यूज्ड टू मेजर व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस सच ॲज ॲटॉमिक साईज आर. ॲटॉमिक साईज म्हणजे ॲटम किती लहान आहे, डोळ्याने दिसत नाही, त्याचा डायमीटर, त्याची रेडियस, अशा गोष्टी मोजण्यासाठी डायमीटर ऑफ ॲटम, ॲटॉमिक साईज म्हणजेच डायमीटर ऑफ ॲटम मोजण्यासाठी कोणती यंत्रे, डिव्हाइसेस वापरली जातात. तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तुम्ही ऐकला असेल, नाव तरी ऐकलं असेल. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी. त्याच्यानंतर टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हा मी सुद्धा पाहिला आहे. हा आपल्या लॅबमध्ये आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, बायोलॉजी लॅबमध्ये आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्याच्यानंतर टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा मी सुद्धा पाहिला, फक्त सायंटिस्ट वगैरे युजफुल पर्पजच्या ठिकाणी वापरतात. तर आणि तुम्हाला असा एखादा कन्सेप्ट नाही समजला तर गुगलवर ते नाव टाईप करायचं आणि सर्च करायचं, तुम्हाला त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळू शकते. बघा, आपल्याला गुगलवरून
आता समजा एखादा पॉइंट आहे, एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजतच नसेल, तर गुगलमध्ये तो वर्ड शब्द टाईप करायचा आणि त्याच्याबद्दल भरपूर माहिती येते, व्हिडिओज येतात, इमेजेस येतात, इन्फॉर्मेशन मिळते. आणि म्हणून आणि डिक्शनरीची सवय ठेवा. एक डिक्शनरी पाहिजे आपल्याकडे. तर डिक्शनरीमध्ये ईच अँड एव्हरी वर्ड, मग तुम्हाला मराठी जमत असेल तर इंग्लिश मराठी ही डिक्शनरी घ्या, किंवा इंग्लिश मिडियमची असणार तर इंग्लिश तर अशी डिक्शनरी मिळते. आणि डिक्शनरी प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक मिनिंग किंवा एखादा नवीन शब्द जर असेल आणि एखादा मिनिंग टीचरकडनं सांगायचा राहून पण जाऊ शकतो. पॉसिबली मी तर भरपूर ट्राय करत असतो ईच अँड एव्हरी वर्डचा मिनिंग सांगण्याचा, पण तरीही एखाद्या वेळेला राहिला. बट यू कॅन फाइंड द मिनिंग फ्रॉम गुगल आयदर ऑर द डिक्शनरी यू परचेस्ड. ओके, बरं. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, टनेलिंग मायक्रोस्कोप हे वापरले जातात. आता 1 अँगस्ट्रॉम युनिट 10⁻⁻10 मीटर असतं. आता बघा, मीटरपेक्षा लहान काय आहे? सेंटीमीटर. सेंटीमीटरपेक्षा लहान काय आहे? मिलीमीटर. मिलीमीटरपेक्षा लहान काय आहे? मायक्रोमीटर. मायक्रोमीटरपेक्षा लहान काय आहे? नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षा लहान अँगस्ट्रॉम आहे, आणि अँगस्ट्रॉमपेक्षा अजून लहान पिकोमीटर आहे. पिकोमीटर, PM. लक्षात ठेवा, पिकोमीटर. म्हणजे आपण मायक्रोमीटर, नॅनोमीटर, मायक्रो, नॅनो आणि पिको असे 2-3 पाहिले होते ते युनिट अगोदर. आठवण करा, आपल्या नोट्समध्ये पण मी लिहून दिलेलं आहे. आता नॅनो आणि पिकोच्या मधलं एक युनिट आहे, दॅट इज अँगस्ट्रॉम युनिट. या अँगस्ट्रॉम युनिटला एच्या डोक्यावर असं अंशासारखं, डिग्रीसारखं साईन लावतात, किंवा याला अँगस्ट्रॉम युनिट, AU असं पण म्हणतात. पण प्रॉब्लेम असा होत आहे की अँगस्ट्रॉम युनिटला AU वापरलं तर मग ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटला तर ते पण AUच वापरतात, आणि म्हणून त्याच्यासाठी हा एक सिम्बॉल तुम्ही यूज करा हा वापरण्यापेक्षा. हा पण असतो बरं का, AU. नाही तर तुम्ही AU म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट समजून घेणार, दोघं ठिकाणी कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून काही बुक्समध्ये AU पण आहे, अँगस्ट्रॉम युनिट, अँगस्ट्रॉम युनिट. आता एक अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻⁻10 मीटर. आता 10⁻⁻10 मीटरचा अर्थ काय आहे? 1 मीटर अंतर एवढं असावं. 100 सेंटीमीटर चे किती पार्ट बनवायचे? 10⁻10 म्हणजे 10⁻10 इतके पार्ट बनवा. म्हणजे एकावरती 10 शून्य, किती? एकावर 10 झिरोज. इतके पार्ट इक्वल, सारखे पार्ट बनवा. त्याच्यातला एक पार्ट की जो डोळ्यांना दिसणार नाही, आणि तो असेल 1 अँगस्ट्रॉम युनिट. तो असेल 1 अँगस्ट्रॉम युनिट. समजलं? मग 10⁻10चा मिनिंग 1 मीटरचे, समजा हे 1 मीटर आहे अंतर, याचे असे छोटे 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 पार्ट बनवा. त्याच्यातलं सारखे पार्ट बनवा, सारखे, प्रत्येक पार्ट सेम. त्याच्यातला एक पार्ट अंतर हे थोडंसं डिस्टन्स, म्हणजे ते 1 अँगस्ट्रॉम युनिट असेल. पार्ट किती बनवायचे? 10⁻10. 10⁻10 म्हणजे एकावर 10 शून्य. एकावरच का बर? आता बघा, 10चा पॉवर 1 असेल तर आन्सर काय येणार? 10. 10चा पॉवर 2 असेल म्हणजे 10 स्क्वेअर, तर आन्सर काय येणार? 100. बरोबर? 10चा पॉवर 3 असेल, 10चा पॉवर 3 म्हणजे आन्सर किती? 1000. आता असं दिसतं याच्यावरून, जितके पॉवर तितके 0, जितका पॉवर 10चा तितके 0. आणि म्हणून 10⁻10. आता मायनसचा अर्थ होतो तो छेदाला आहे, अपॉन. अपॉन म्हणजे 1 मीटर अपॉन 10⁻+10. मग तो 10⁻+10 ला वरती पाठवलं, घातांकांचे नियम, रूल ऑफ इंडायसेस, लॉज ऑफ इंडायसेस, तर तो मायनस होणार 10⁻10. समजलं?
आता हे ॲक्च्युअली 10thच्या पार्ट आहे, पण काही जणांना क्लिअर झालेलं नसतं म्हणून मला ते सांगावं लागतं कधी कधी. काही जणांना माझं सांगितलेलं ज्यांना माहिती आहे त्यांना बोरिंग पण वाटत असेल. आता समजलं, मग जितका पॉवर तितके झिरोज. तर 1 अँगस्ट्रॉम मिनिट म्हणजे काय, -10⁻⁻10 मीटर. लक्षात ठेवा, व्हेरी युजफुल, केव्हा पण येणार, वापरावं लागणार. तसंच 1 फेम्टोमीटर. फेम्टोमीटर म्हणजे 10⁻15 मीटर. आता 15 आहे म्हणून फेम्टोमीटर. आता याचा अर्थ काय लावणार तुम्ही, एका मीटरचे किती तुकडे करा, 10⁻15 पार्ट्स करा इक्वल. त्याच्यातला एक पार्ट म्हणजे 1 फेम्टोमीटर असेल. म्हणजे फेम्टोमीटर हा पिकोमीटर पेक्षाही लहान आहे, सगळ्यात लहान युनिट आहे हा, पिकोपेक्षा लहान फेम्टोमीटर. म्हणजे काही ॲटम इतके लहान आहेत की त्यांचा साईज, रेडियस वगैरे तर फेम्टोमीटरमध्ये मोजली जाते. त्याच्यानंतर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे कोणतं अंतर, सनचं सेंटर आणि अर्थचं सेंटर यांच्यामधलं अंतर हे इतकं असतं, त्याला 1 AU ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणतात. आणि ते जवळपास इतकं असतं बघा, 1.496 10⁻11 मीटर इतके असतं. बरं, आता पुढचं युनिट आहे लाईट इयर. 1 लाईट इयर प्रकाश वर्ष. हे जॉग्रफी भूगोलमध्ये तुम्ही 10th पर्यंत माहिती असेल तुम्हाला. आता लाईट इयर म्हणजे एका वर्षाला 365 दिवसाला तो प्रकाश कुठं पोचला असेल ते अंतर म्हणजे 1 लाईट इयर. बरोबर. आता प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे. किती, 3 लाख किलोमीटर. किंवा मीटरमध्ये सांगायचं झालं तर 3 × 10⁸ म्हणजे 3 वर 8 शून्य ठेवा, इतके मीटर पर सेकंड असतो. एका सेकंदाला म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंड असतो. आता एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर, तर एका तासाला, एका मिनिटाला किती, एका तासाला किती, दिवसाला किती, वर्षाला किती, साधं सुद्धा अंतर नाही. आणि ह्या अंतराला लाईट इयर असं म्हणतात. आणि ते अंतर किती मीटर असतं, जवळपास 9.46 × 10⁻15 मीटर्स. म्हणजे याचा अर्थ मी परत इथं लिहिलेला आहे बघा, विसरले तर, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर, दॅट इज कॉल्ड 1 लाईट इयर. ओके. आता पुढचं युनिट याच्याही पेक्षा मोठं बघूया, पारसेक. आता माझ्याकडनं थोडी मिस्टेक झाली होती, मागच्या वेळेला पारसेक मी बोललो होतो, परंतु क्लिअरली काही सांगितलं नव्हतं आणि ते पुढे येणार होतं म्हणूनच सांगितलं नव्हतं. तर बघा, 1 पारसेक PC शॉर्टमध्ये लिहितात आणि लाईट इयरला LY म्हणतात. लाईट इयर LY. तर 1 PC, 1 पारसेक म्हणजे 3.08 × 10⁻16 मीटर म्हणजे जवळपास 3.25 लाईट इयर्स. 3.25 लाईट इयर्स म्हणजे 1 पारसेक. आता इथं 3.25ला आपण 3.25 म्हणणार, पण 25 नाही, इथं 26 आहे, थोडासा जास्त आहे. इतके लाईट इयर्स म्हणजे जवळपास 1 पारसेक असतो. समजलं. मग 1 पारसेक म्हणजे कोणतं अंतर, परत त्याची डेफिनेशन सांगितली बघा. 1 पारसेक इज द डिस्टन्स फ्रॉम वेअर AU सबटेंड्स अन अँगल ऑफ 1 सेकंड ऑफ आर्क. 1 पारसेक हे अंतर 1 पारसेक आहे 1 PC. किंवा 1 AU हे अंतराने 1 सेकंड इतका अँगल सबटेंड केला असेल तर हे अंतर 1 पारसेक आहे असं इथं सांगितलंय बघा. 1 पारसेक इज द डिस्टन्स. 1 पारसेक हे ते अंतर असतं फ्रॉम व्हेअर, की कुठून, 1 AU हा 1 AU सबटेंड्स अन अँगल ऑफ 1 सेकंड. या 1 AU ने हा अँगल किती सबटेंड करायला पाहिजे, अंतर्लिखित करायला पाहिजे, 1 सेकंड. डबल डॅश म्हणजे सेकंड, मिनिट नाही, फार लहान अँगल आहे. अन अँगल ऑफ 1 सेकंड ऑफ आर्क, या आर्कने. आता हे आर्क साठी कंस म्हणजे वाकडाच पाहिजे असं काही बंधन नसतं. कारण मोठं सर्कल घेतलं त्याच्यात छोटासा तुकडा थोडा तरी स्ट्रेट असेल म्हणून त्याला आर्कच कन्सिडर केलं जातं.
आता हे अंतर आर, हे अंतर हे 1 angstrom युनिट अपॉन 1 सेकंड रॅडियन, हे रॅडियन मध्ये 1 सेकंड रॅडियन, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट किती असतं अंतर, इतकं असतं. आपण हे पाहिलं बघा 1.496 10⁻11 मीटर, हे 1 AU अंतर. त्याच्यानंतर 1 सेकंडला रॅडियन मध्ये कन्वर्ट केलं 1 सेकंडला, तर ते आपण अगोदरच पहिला प्रॉब्लेम मध्ये घेतलेलं आहे बघा. 1 सेकंड म्हणजे किती रॅडियन, तर इतके रॅडियन असतात, हे रॅडियन, आणि याला याने डिवाइड केलं तर हे मिळणार तुम्हाला 3.08 10⁻16 मीटर्समध्ये हे अंतर असेल. इतकं अंतर म्हणजे 1 पार्सक, 1 पार्सक. आणि 1 AU तर तुम्हाला सांगून झालेलंच आहे. हे अंतर सन आणि अर्थच्या सेंटर टू सेंटर अंतरला 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असे म्हणतात. आता बघा पुढचा न्यूमरिकल प्रॉब्लेम की जो ऑलरेडी बुकमध्ये सॉल्व आहे, पण समजणे तुमच्यासाठी नवीन आहे. समजतं की नाही म्हणून मी तो घेतोय. बघा, अ स्टार इज 5.5 लाईट इयर्स. एक स्टार आहे तो 5.5 लाईट इयर्स लांब आहे. म्हणजे आपल्या सनचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचायला 5.5 वर्ष लागतील. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर चालतो आपला प्रकाश, तर 5.5 वर्षात कुठं पोहोचला असेल, आणि तो स्टार इतक्या लांब आहे. समजलं? अ स्टार इज 5.5 लाईट इयर्स अवे फ्रॉम द अर्थ. अर्थपासून इतका लांब आहे. हाऊ मच पॅरालॅक्स इन आरसेक. आता बघा आरसेक हे नवीन युनिट आहे अजून, ते काय आहे नंतर येत आहे. तर हाऊ मच पॅरालॅक्स इन आरसेक, की किती हा पॅरालॅक्स अँगल असेल आरसेक मध्ये सांगा. हा पॅरालॅक्स अँगल, हा अँगल आरसेक ह्या युनिट मध्ये सांगा. हाऊ मच पॅरालॅक्स अँगल इन आरसेक will it subtend when viewed from two opposite points along the orbit of the earth. अर्थच्या ऑर्बिटचे 2 वेगळे पॉइंट इथं वापरले होते आपण, तसे तिथून पाहिला तर तो अँगल, पॅरालॅक्स अँगल आरसेक मध्ये सांगा. रॅडियन मध्ये नको, मिनिट नाही, सेकंड नाही. मग कसा फाइंड करायचा बघा. समजलं का? तर बघा, 2 ऑपोजिट पॉइंट्स ए अँड बी, हे 2 ऑपोजिट पॉइंट्स आहेत ए अँड बी. कोणते? ऑर्बिट म्हणजे कक्षा, ऑर्बिट ऑफ अर्थ म्हणजे सनच्या अराउंड, ज्या कक्षेमध्ये ऑर्बिटमध्ये फिरते अर्थ त्याला म्हणायचं ऑर्बिट, त्याला म्हणायचं ऑर्बिट किंवा कक्षा. तर असे 2 पॉइंट्स सिलेक्ट करायचे. 2 ऑपोजिट पॉइंट्स ए अँड बी अलॉंग द ऑर्बिट ऑफ अर्थ आर. हे 2 पॉइंट्स किती अपार्ट आहेत? 2 AU अपार्ट. हा 1 AU, हा 1 AU, म्हणजे हे कॉर्नर टू कॉर्नर पॉइंट आहेत. 2 AU अपार्ट म्हणजे लांब एकमेकांपासून. मग द अँगल सबटेंडेड बाय AB, या AB ने स्टारच्या जवळ जो अँगल सबटेंड केलाय, हा अँगल सबटेंडेड बाय AB ऍट द पोझिशन ऑफ स्टार इज. कुठं? स्टारच्या ठिकाणी स्टार आहे. इज कसा काढणार? आर्क अपॉन रेडियस, फॉर्म्युला एकच. मग एबीला काय म्हटलं आपण? आर्क म्हटलं. आता बघा, असं सर्कल तयार केलं तुम्ही की त्याचं सेंटर हे असेल, ही रेडियस असेल, आणि त्या सर्कलचा हा एबी आर्क असेल. आर्क एबी अपॉन रेडियस म्हणजे हे अंतर. डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ, अर्थ पासून त्या स्टारचं अंतर. बघा आता बघा, एबी अंतर किती आहे? 1 AU प्लस 1 AU म्हणजे 2 AU. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ गिवन आहे बघा, 5.5 लाईट इयर्स. तो अर्थ पासून लांब आहे म्हणजे 5.5 लाईट इयर्स. आता काय करायचं? मीटर्स मध्ये AUचं कन्व्हर्शन. 1 AU म्हणजे किती? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती? हा आकडा आहे बघा, 1.496 × 10⁻11 मीटर. पण असे किती? हे 1 AU आहे, तर आपल्याला 2 AU पाहिजे, म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करा, डबल करा, बरोबर. त्याच्यानंतर
लाईट इयर्स 5.5 आहे, पण एका लाईट इयर म्हणजे 9.46 10⁻15 असतं. 1 लाईट इयर म्हणजे 9.46 10⁻15 असतं. तर असे किती लाईट इयर आहेत, मल्टिप्लाइड बाय 5.5, 5.5 लाईट इयर म्हणजे हा एका लाईट इयरच्या अंतराला 5.5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला टोटल मीटर्समध्ये हे अंतर निघेल. याला सॉल्व केलं तर हे तुम्हाला मिळेल. आणि हा अँगल आहे, काय आहे, अँगल लेफ्ट साइड काय आहे, अँगल पॅरालॅक्स अँगल. आणि तो इतके रेडियन आला. पण त्याने काय सांगितलंय, हा पॅरालॅक्स अँगल आम्हाला रेडियन मध्ये नको पाहिजे, कशामध्ये पाहिजे, आर सेक मध्ये पाहिजे. मग आर सेक मध्ये कसं तयार करायचं, त्याला रूपांतरित करायचं, कन्व्हर्ट करायचा. तर बघा, हे रेडियन म्हणजे इतके, आणि त्याला इतक्या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर तुम्ही आर सेक मध्ये त्याला रूपांतरित करणार. आता हा फॅक्टर काय आहे, हा फॅक्टर म्हणजे 1 रेडियन म्हणजे किती डिग्री, 57.297 डिग्री. तर रेडियनचे रूपांतर डिग्रीमध्ये केलं होतं बघा, π/180, 180/π असं शिकलोय अगोदर. तर इतके डिग्री, त्याच्यानंतर एका डिग्रीचे 60 मिनिट, त्याच्यानंतर एका मिनिटाचे 60 सेकंड. मिनिट, सेकंड आणि डिग्री, 1 रेडियनचे इतके डिग्री असतात. याच्याने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आर सेक मध्ये मिळेल. तर हा जो फॅक्टर येईल मल्टिप्लाय करून 1.186 आर सेक. तर हे डॉटेड लाईन अंडरलाईन केलेली ही काय सांगते, कन्व्हर्शन ऑफ रेडियन इनटू आर्क सेकंड. याला आर्क सेक, आर्क सेक म्हणजे आर्क सेकंड असे म्हणावे. तर पॅरालॅक्स अँगल इज, पॅरालॅक्स इज म्हणजेच पॅरालॅक्स अँगल इज, हा अँगल किती आहे, 1.186 आर्क सेक, आर्क सेकंड. हा फुल फॉर्म आहे, हा शॉर्ट फॉर्म आहे. आणि अशा प्रकारे हे तुमच्यासाठी वेगळं होतं. अँड ट्राय अगेन, जर विसरून गेले तर परत एकदा रिपीट करून टाकायची. म्हणजे ऐकण्याच्या, लिसन 2 times अगेन. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.